धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हंडोगरी गावात बालाघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या सर्वात उंच महादेव मंदिरात आज शेतकऱ्यांनी मोठा यज्ञ केलाय। कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पावसाची गरज आहे आणि हा यज्ञ काय आहे, नेमका त्यांनी काय यज्ञ केला आपण जाणून घेऊया। बाळासाहेब पाटील आहेत माझ्यासोबत। काय सांगाल पाटील साहेब, काय यज्ञ करावे वेळ आहे तुम्हाला? आपल्याला आता यावर्षी पाऊस कमी पडलेला आहे, एकतर पेरणी पूर्ण झालेली नाही आणि आता जी पेरणी झालेली आहे, वापरून आलेले आहेत धान, ते पाऊस नसल्यामुळे जळू लागलेले आहेत। त्याची फार अवघड परिस्थिती झाली आहे। त्याच्यासाठी महायज्ञ आम्ही केला की पाऊस पडला पाहिजे। वरून राजाला साकडं घातलेलं आहे की आपल्याला या भागातून पाऊस पडणं अतिशय गरजेचं आहे। हे त्याच्यामध्ये मेन मुद्दा आहे। किती वेळाचा यज्ञ होता आणि कुठून कुठून लोक आले? आज आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले आहेत, बार्शी तालुक्यातून आलेले आहेत। खूप सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत यज्ञ चालू होतं, पूजा चालू होती। परणकर महाराज आले, त्यांच्या हातून कलश बसवण्यात आला मंदिराला, तोही कार्यक्रम केला आज इथं। काय मागणं घातलं देवाकडे? देवाकडे मागणं हेच केलं की पाऊस पडू दे, सर्व तळे भरू दे, आपल्या शेतकऱ्याचं भलं हो, ही मागणी केली आम्ही देवाकडे। डोंगरावरील मंदिरात यज्ञ केला तुम्ही पण इथं आले होते दर्शनासाठी। काय भावना होती? लोक भरपूर लांबून आलती, 10 गावची लोक इथं आलती। इथे आम्ही यज्ञ केला म्हणजे फक्त पाऊस काळ कमी आहे, सोयाबीन आता वाळायला लागली इथे सगळ्या। पावसाची खूप गरज आहे शेतकऱ्याला। जनावरला चारा बी जरा कमी नाही, लई चाराच नाही भरपूर। त्याच्यामुळे पाऊस पडावा म्हणून आम्ही देवाला महादेवाला साकडं घातलं। साकडं घातलं, पाऊस पडू दे, वगैरे शेतकरी सुखी होऊ दे। पाऊस पडणं महत्वाचं, लेवटे गरज आहे पावसाच्या। श्रावणाचा सोमवार पहिला आहे, तुम्ही पण आज इथं आलेत महादेवाला साकडं घालायला। काय काय भावना आहे तुमची? काय भावना म्हणजे पाऊस पडला पाहिजे। पाऊस जर नाही पडला तर सोयाबीनला एकही दाणा भरत नाही। कारण ह्या 4 दिवसात जर पाऊस पडला तरच सोयाबीन भरतंय, नाही तर काही नाही, सगळं उपटायची पाळी येणार आहे त्याच्यावर। पुन्हा साकडं घाला। हा, हे म्हणून महादेवाला साकडं घातलं। तर धाराशिव जिल्ह्यात आधीच पाऊस काळ कमी आहे आणि आता पावसासाठी आता शेतकऱ्याकडून यज्ञ करून आता वरुण राजाकडे मागणी केली जाते की देवाकडे मागणी जाते की देवाने चांगला पाऊस पडावा आणि भूम असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी सुखी व्हावा। कॅमेरामन अविनाश नवगिरेसह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।